नमस्कार. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या युद्धाचा आजचा 20वा दिवस. हे युद्ध थोडक्यात आटोपता घेईल असा अंदाज ट्रम्प यांना असावा. त्याचबरोबर ह्या युद्धामुळे होणारे जागतिक दुष्परिणाम टाळले जातील याकडे साऱ्या जगाच्या आशा लागून होत्या. परंतु तसं होताना दिसत नाही. अमेरिकेने हॉर्मझ सामुद्रधुनीवर लक्ष केंद्रित केले असून इस्रायल मात्र त्यांच्या मुख्य एजंटानुसार इराणमधील सैन्य तळ, तेल व गॅसचे साठे यांना मोठ्या प्रमाणात लक्ष करीत आहे. अशातच इराणने प्रत्युत्तरादाखल केलेला कतारवरील जगातील सर्वात मोठ्या LNG गॅस हबवरचा हल्ला व त्यातून उद्भवलेलं जागतिक ऊर्जा संकट हे अनेक देशांची चिंता वाढवित आहेत. भारत आपल्या LNG गरजेपैकी सुमारे 40 ते 45% गॅस कतारकडून आयात करतो. आता पुरवठा कमी झाल्यामुळे भारताला महागड्या स्पॉट मार्केटमधून गॅस खरेदी करावा लागत आहे. या सगळ्याचा प्रामुख्याने होणारा दुष्परिणाम म्हणून एकतर LNG आणि PNG तसेच वीज निर्मितीचे दर वाढू शकतात. खत उत्पादन महागून शेतीवर देखील विपरीत परिणाम होऊन महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत मात्र महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा व आंध्र प्रदेशात अनुक्रमे लोक गुढीपाडवा व उगाडी मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांस सोन्यातील 2500-3000 पर्यंत झालेली घसरण पथ्यावर पडताना दिसली आहे. सध्या भारत सरकार जागतिक पातळीवर उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून इंधन पुरवठ्याचे पर्याय शोधत आहे. ब्रह्मपुराणानुसार असं मानलं जातं की ब्रह्मदेवाने आजच्याच दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेला सृष्टीची निर्मिती केली आणि सूर्योदयाबरोबर नव्या वर्षाची सुरुवात केली. आजच्याच दिवशी शालिवाहन राजाने त्याच्या बलाढ्य शत्रूचा संहार केला आणि त्याचबरोबर शालिवाहन शकाची सुरुवात झाली. पाहूया तर मग हे युद्ध पुढे काय स्वरूप घेऊन येते.